नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण वाई तालुक्यातील ओझर्डे या गावी युवक आणि प्रगतिशील शेतकरी श्री सुमित फरांदे यांच्या शेतावरती आलेलो आहे. त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरती साधारणतः पावणे 11मध्ये हळदीचं उत्पन्न घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी. त्याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती अशी आहे की त्यांनी या क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारचं शेणखत असेल किंवा रासायनिक खत असेल याची मात्रा या जमिनीला दिलेली नाही. त्यांनी पूर्णपणे आपल्या SV ॲग्रोचे जे टेक्निक आहे त्या टेक्निकनी जे शेड्यूल आहे ते फॉलो करून हे आपल्याला जी सुंदर हळद दिसते त्याचं उत्पन्न किंवा उत्पादन घेण्याचा ते प्रयत्न करतायत. नमस्कार सुमित सर. नमस्कार. तुम्ही जे SVचं टेक्निक वापरलेलं आहे ते कृपया शेतकरी बांधवांना सांगावं की लागणीपासून ते आत्ताच्या ह्या स्टेजपर्यंत तुम्ही SVचं कोणतं टेक्निक वापरलेलं आहे? लागणीपासून मी याला शेणखताचा कसलाही वापर केला नाही, म्हणजे मला शेणखत अवेलेबलही झालं नाही. त्याच्यामुळं मी पूर्णपणे कंपनीवरती विश्वास ठेवून SV फ्रुटर कॅन्टर याचा बेसल डोस आणि त्याच्यानंतर 59 SVK ड्रिप याची आळवणी, त्याच्यानंतर हळदीची उगवण झाल्यानंतर त्याला कॉफेज राऊंडर यल तसंच कॉफेज किटोन आणि मायक्रोन्यूट्रिएंट याची फवारणी केलेली आहे. याला बेनी प्रक्रिया आपण फ्लोरा आणि राऊंडर यल याची केलेली आहे. ओके. तुम्ही आता बाकीचे पण शेतकरी हळद घेतात, तुमच्या परिसरामध्ये हळदीचं उत्पन्न जास्त आहे. तुम्हाला असा काय फरक दिसला की बाकीच्या शेतकऱ्यांनी जे रासायनिक औषधं वापरली असतील किंवा शेणखत वापरलं असेल किंवा बाकी कंपन्यांची काय औषधं वापरली असतील आणि तुम्ही जे टेक्निक वापरलं त्याच्यामध्ये तुम्हाला असा काय फरक जाणवला की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? माझं प्रामुख्याने जो शेणखताचा जो वापर होता त्याच्यात माझे 30,000 रुपयापर्यंतची सेव्हिंग, म्हणजे तो उत्पन्न खर्च माझा कमी झाला. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आत्ता पावसाच्या वातावरणात जे काही नायट्रोजनचं हवेमध्ये प्रमाण होतं त्याच्यानुसार बाकीचे प्लॉट खूप वाढलेले आहेत, हाईटला आहेत, परंतु आपलं फुटवा आणि हाईट पूर्णपणे मेंटेन आहे. ओके. तर सुमित फरांदे आपल्याला सांगतात की त्यांनी कसल्याही प्रकारचं शेणखत या शेतामध्ये वापरलेलं नाही आणि ते न वापरता सुद्धा आपल्याला असं उत्तम प्रकारचं पीक यांच्या शेतामध्ये आलेलं बघायला मिळतं आणि हे निश्चितच SV ॲग्रो टेक्निकचं आपल्याला यश म्हणावं लागेल. तुम्ही कृपया आपण हा प्लॉट बघू शकता सगळा संपूर्ण की SV ॲग्रोचं टेक्निक वापरून त्यांनी जे असा अत्यंत सुंदर असा प्लॉट हा घेतलेला आहे तो आपल्याला बघायला मिळतो.